चिकूटून टीव्ही। एक सुंदर आणि मनमोहक चिमणी नदीच्या काठावर राहत होती। चिमणीच्या सुमधुर आवाजामुळे तिचा दिवस नेहमी आनंदाने जायचा। तिच्या शेजारी एक चिमणा राहत होता। चिमणी सुंदर असल्यामुळे चिमणा तिला पसंत करत होता। एके दिवशी चिमणा नदीवर फिरायला गेला असता नदीच्या किनाऱ्यावर त्याला एक वस्तू चमकताना दिसली। चिमणा जवळ गेला आणि पाहतो तर काय, त्याला एक मोती भेटला। चिमणा विचार करू लागला की हा मोती आपण चिमणीला देऊन तिला लग्नाची मागणी घालता येईल। चिमणा लगेच भुरकन उडाला आणि चिमणीजवळ गेला। चिमणी आनंदाने गाणे म्हणत होती। चिमणा म्हणाला, चिव चिव चिमणे। चिमणी म्हणाली, काय रे चिमण्या? चिमणा म्हणाला, हे बघ चिमणे, तुझ्यासाठी काय आणले? चिमणी म्हणाली, बघू बघू काय आणलेस तर? चिमणा म्हणाला, हे बघ मोत्याचा दाना, फक्त तुझ्यासाठीच आणला मी। चिमणी म्हणाली, एवढा अनमोल मोती कुठे ठेवू मी? चिमणा म्हणाला, तू काळजी नको करूस, आपण एक छान घरटे बांधू आणि एकत्र राहूया। चिमणी म्हणाली, ठीक आहे चिमण्या, चल आपण एका उंच झाडाच्या फांदीवर एक सुंदर घरटे बांधू आणि आनंदाने एकत्र राहू। घरटे तयार करण्यासाठी चिमणीने काड्या आणल्या आणि चिमण्याने कापूस आणला। तसेच चिमणीने धागे आणले घरट्याला बांधण्यासाठी आणि काड्यांवर झाकण्यासाठी चिमण्याने गवत आणला। त्यानंतर त्यांनी काप ठेवला आणि घरटा तयार केला। घरटा तयार करत असताना चिमणा चिमणी एकमेकावर प्रेम करू लागले। घरटा तयार झाला आणि चिमणीने 3 अंडी दिली। दोघांनाही खूप आनंद झाला। एके दिवशी आपल्या होणाऱ्या पिल्लांसाठी दाणापाणी आणण्यासाठी चिमणा आणि चिमणी घरट्याच्या बाहेर गेले। साप अगोदरपासूनच अंड्यावर पाळत ठेवून होता। तोच सापाने संधी साधून चिमणा चिमणीचा एक अंडा चोरून नेला। जेव्हा चिमणा चिमणी आले आणि पाहतात तर त्यातील एक अंडा कमी होता। हे पाहून चिमणा चिमणीला खूप दुःख झाले। चिमणी म्हणाली, चिमण्या, जे झाले ते खरंच खूप वाईट झाले रे। ही अंडी म्हणजे आपल्या प्रेमाची निशाणी होती। कोणी चोरला असेल आपला अंडा? चिमणा म्हणाला, चिमणे, तू म्हणतेस ते खरे आहे, मला पण खूप दुःख झाले आहे। आता आपण आपल्या घरट्याची राखण करायची आणि ज्यांनी कुणी आपला अंडा चोरला असेल त्यांना धडा शिकवायचा, तेव्हाच आपण शांत बसू। चिमणी म्हणाली, हो चिमण्या, आपण राखण करू आपल्या प्रेमाच्या निशाणीची, आपल्या अंड्यांची। अशा प्रकारे चिमणा आणि चिमणी आपल्या अंड्यांची राखण करत असतानाच नेहमीप्रमाणे साप आला। त्याला वाटले घरट्यात कुणीच नसतील तर आपल्याला आणखी एक अंडा खाता येईल। साप घरट्याजवळ आला। तो चिमण्याने त्याला चोचीने मारायला सुरुवात केली। हे बघून चिमणीनेही सापाला चोचीने मारायला सुरुवात केली। चिमणी म्हणाली, काय रे दृष्टा, तुला काहीच कसे वाटले नाही आमचा अंडा खायला? चिमणा म्हणाला, अरे, तो अंडा आमच्या प्रेमाची निशाणी होती आणि तू त्याला खाऊन टाकलेस। आता तुला आम्ही सोडणार नाही। साप म्हणाला, माफ करा बाबांनो, माझे चुकले, ह्यानंतर मी कधीच कोणाचे अंडे खाणार नाही। असे म्हणून साप पळाला। अशा प्रकारे चिमणा आणि चिमणीने हिमतीने आपल्या 2 अंड्यांचे रक्षण केले व बहादुरीने सापाला पळवून लावले। काही दिवसानंतर त्या अंड्यातून 2 गोंडस पिल्ले निघाली। ते बघून चिमणा चिमणीला आनंद झाला। चिमणा बाहेर गेला आणि आपल्या पिलांना दाना पाणी आणले। चिमणीने पिलांना दाना पाणी दिले। पिल्यांनी दाना आणि पाणी पिले व गवताशी खेळायला लागले। हे बघून चिमणा चिमणीला खूप आनंद झाला। त्यांनी आपल्या पिलांना जवळ घेतले। अशा प्रकारे चिमणा चिमणी आपल्या पिलांसोबत आनंदाने राहू लागले। मंडळी, आवडली ना गोष्ट? अशाच नवनवीन गोष्टीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा व आमचा उत्साह वाढवा। धन्यवाद।